पुण्यात भाजपनं अर्ज मागे घ्यायला लावल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या। पतीलाही अश्रुआणावर भाजपावरील टीकेचे जुने व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पूजा मोरेंवर अर्ज माघारीची वेळ। ट्रोलर्स विरोधात मोरेंची पोलिसात तक्रार। गुन्हेगारांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिली नाही, काही जागा आरपीआय खरात गटाला दिल्यात। मित्रपक्षानं कुणाला जागा द्याव्यात हा त्याचा प्रश्न। गुंड गजा मारण्याची पत्नी आणि आंधेकरच्या उमेदवारीवरती अजित पवारांचं स्पष्टीकरण। गुंडांना उमेदवारी दिल्याच्या आरोपांनंतर अजित पवारांच्या रिपाई खरात गटाकडे बोट। अजित पवारांची चर्चा करून सविस्तर बोलेल सचिन खरातांची माहिती। पुण्यात शिंदेंच्या शिवसेना उमेदवारांचा एबी फॉर्म दुसऱ्या उमेदवारानं खाल्ला। एकाच प्रभागात 2 जणांना एबी फॉर्म दिल्यानं मोठा वाद, तर फॉर्म माझ्याकडून फाटला म्हणत उद्धव कांबळेंनी मच्छिंद्र ढवळेंचा आरोप फेटाळला। मुंबईत एबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून भाजपच्या इच्छुक उमेदवार गायब। दत्ता केळुसकर नॉट रिचेबल झाल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली। निवडणूक आयोगाकडून शिल्पा केळुसकरांचा अर्ज वैध। उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणेंचं नाशकात शक्ती प्रदर्शन। प्रभाग क्रमांक 29 मधून सुधाकर बडगुजरांचे पुत्र दीपक बडगुजर यांचा अर्ज भाजपाकडून ग्राह्य। शहाणे अपक्ष लढण्यावर ठाम। निवडणुकीचं तिकीट देण्यासाठी अशोक चव्हाणांनी 50 लाख घेतले। माजी नगरसेवक बानूसिंह रावत यांचा आरोप। तर माझ्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत आतापर्यंत कुणालाही पैसे मागितले नाहीत, चव्हाणांनी आरोप फेटाळला। अहिल्यानगर पालिकेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे 2 उमेदवार गायब। गेल्या 24 तासांपासून उमेदवारांच्या कुटुंबियांशी संपर्क नाही। मनसे जिल्हाध्यक्षांची माहिती, निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अपहरण केल्याचा संशय। महापालिका निवडणुकीत आतापर्यंत 20 उमेदवार बिनविरोध। भाजपचे सर्वाधिक 10, शिंदेंचे 7, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2, तर मालेगावातील इस्लाम पार्टीच्या एका उमेदवाराचा विजय। बंडखोरांचं बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात। मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांशी संवाद। अपक्ष अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची समजूत काढणार। मुंबईतील मनसेच्या 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। तुम्हाला ऑफर येतील, पैशाच्या आमिषाला बळी पडू नका, राज ठाकरेंचं आवाहन। तर शर्मिला ठाकरेंकडून उमेदवारांचं औक्षण। शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची 3.5 तास बैठक। वचननामा आणि संभाव्य सभांबाबत चर्चा। बंडखोरांबाबत स्थानिक पातळीवर लक्ष देण्याच्या अनुषंगाने ही चर्चा। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार बजरंग सोनवणेंचा हेलिकॉप्टरमधून एकत्र प्रवास। विकास कामांचं भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान दोघांचा बीड ते पुणे असा एकत्र प्रवास। वादानंतर अंबादास दानवेंकडून चंद्रकांत खैरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। खैरे साहेब ज्येष्ठ नेते, त्यांनी आमच्यावर काय नाराजी ठेवावी, अंबादास दानवेंचं वक्तव्य। तर दानवेंनी उमेदवारांची निवड करताना डावलल्याचा खैरेंचा आरोप। शाळेच्या परिसरात येणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शिक्षकांवर दिल्यानं बच्चू कडू आक्रमक। निर्णय मागे घ्या, अन्यथा शिक्षण मंत्र्यांच्या घरातच कुत्रे सोडू, कडूंचा इशारा। पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक। पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीत वयोमर्यादा वाढवण्याची मागणी। आक्रमक प्रशिक्षणार्थींची पोलिसांकडून धरपकड। 15 ऑगस्ट 2027 ला देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार। मुंबई अहमदाबाद अंतर केवळ 2 तास 17 मिनिटांमध्ये पूर्ण होणार।